मित्रांनो, मागील काही महिन्यापूर्वी जेन स्ट्रीटचं नाव खूप सारं चर्चेत होतं. अमेरिकेतील ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटने आता काय केलंय, सेबीच्या विरोधात डायरेक्ट केस ठोकून दिली आहे. जेन स्ट्रीटने सिक्युरिटीज अपील या न्यायालयामध्ये केस दाखल केली. याच्यामध्ये सेबीवर आरोप केलेत की मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे बाजारातील जो गैरव्यवहार आहे ह्या प्रकरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि आम्हाला माहितीच उपलब्ध करून दिली नाही. आणि असे रिव्हर्सच्या अहवालात त्यांनी स्पष्ट केलंय की ही घटना रेग्युलेटर आणि युएस ट्रेडिंग जायंट याच्यामधलं एक मोठं वादाचं ठिकाण होतं. आणि सध्या ही गोष्ट अगदी ताजी आहे की आपण म्हणतो मागील काही महिन्यापूर्वी झाली आहे. यापूर्वी जुलै महिन्यामध्ये जेन स्ट्रीटला डेरिव्हेटिव्हद्वारे नफा कमवण्यासाठी मॅनिप्युलेशन केलं आणि म्हणून भारतीय बाजारामध्ये डायरेक्ट बंदी घातली होती आणि त्यांना तब्बल 4,844 कोटींचा घोटाळा केला बेकायदेशीरपणे. आणि हा नफा एस्क्रो खात्यामध्ये जमा करायला सांगितला होता आणि तो त्यांनी केल्यानंतर त्यांना ट्रेडिंगला परवानगी देण्यात आली होती. परंतु आता पुन्हा जेन स्ट्रीटने पुढचं पाऊल उचलले सेबीच्या अगेन्स्ट मध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, सेबीच्या अगेन्स्ट मध्ये त्यांचा रिझल्ट काय लागू शकतो? प्लीज कमेंट करून सांगा. याच्या आधीच्या डिसिजनचा पण तुम्ही स्टडी करू शकता आणि अशी इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.